ऍप्लिकेशन डाउनलोड करून जमत नाही. तुमच्या गाडीला लोड इथं फुकट मिळत नाही. त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे व्हील्साय. जीपीएस बसवतात त्यावेळेस जीपीएस चे पैसे वेगळे घेतात मित्रांनो, आणि लोड तुम्हाला प्रोव्हाइड करून द्यायचे हे पैसे वेगळे घेतात. मी व्हील्साय जीपीएस किंवा लोड प्रोव्हाइड करण्याचे फायदे देखील आणि तोटे देखील सांगणार आहे मित्रांनो. पोर्टर ऍप्लिकेशन विषयी मी तुम्हाला माहिती दिली होती. कालचा व्हिडिओ मिस करू नका. तो नवीन गाडी घेणाऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. आणि मी काल व्हिडिओच्या एंडिंग मध्ये सुद्धा सांगितलं होतं का मी आज एका नवीन ऍप्लिकेशन बद्दल सांगणार आहे. ते बरंच नवीन गाडीवाल्यांना, जुन्या गाडीवाल्यांना, बऱ्याचशा गाडीवाल्यांना माहित नाही मित्रांनो. मोठाले ट्रक जेव्हा चालतात ना आपल्या गाडीच्या समोर, तर त्यावेळेस व्हील्साय ट्रक लोड असं वाचलेलं देखील असेल. पहिला आपण जीपीएस कुठून विकत घ्यायचं, जीपीएस ऍप्लिकेशन कसं घ्यायचं, त्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसिजर आहे त्या सगळ्या या व्हिडिओत मी सांगणार आहे मित्रांनो. आज जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल मित्रांनो, तर ट्रॅव्हल विथ आरडीएम या चॅनलला एक लाईक, एक सबस्क्राईब, एक कॉमेंट आणि एक हाईटचं बटन नक्की दाबा. व्हील्साय जसं पोर्टर काम करतं त्यापेक्षा बरंचसं वेगळं काम व्हील्साय कंपनीचं आहे. आणि ऍप्लिकेशन देखील तुम्ही डाउनलोड केलं ना तर त्याला चालू करू शकत नाही तुमच्या मोबाईलद्वारे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गाडीला जीपीएस बसवता ना व्हील्सायचं, त्यानंतर पुढची प्रोसिजर आहे, तुम्हाला कंपनीकडनं फोन येतोय की सर जी आपका व्हील्साय तो सक्सेसफुली इंस्टॉल हो गया है, चालू हो गया है, लोड भी चाहिए गाड़ियों का. तर त्यावेळेस जर तुम्ही हो बोलले, जीपीएस चे पैसे वेगळे घेतात मित्रांनो, आणि लोड तुम्हाला प्रोव्हाइड करून द्यायचे हे पैसे वेगळे घेतात. तर तुम्हाला 2000 रुपये भरून युट्यूबला व्हिडिओ बघितले असतील याचे व्हील्सायच्या संदर्भातले, तर सत्यता कोणी सांगत नाही. तुम्ही व्हील्साय जीपीएस कसं खरेदी करू शकता सगळे या व्हिडिओत तुम्हाला बघायला भेटणार आहे. व्हिडिओ मिस करू नका, कारण की खूप आजचा व्हिडिओ पोर्टर पेक्षाही खूप खूप भारी होणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. सगळ्यात पहिले येऊया आपण की जीपीएस नेमकं मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन मध्ये कसं मिळतं. फेसबुकला, इंस्टाग्रामला, युट्यूबला ऍडव्हर्टाईज येते. तुम्हाला पर्सनली तुमच्या व्हॉट्सअपला मेसेज वगैरे काही येत नाही. तुमच्याकडे 4 चाकापासून तर 16 टायर पर्यंत गाडी राहू द्या, तुम्हाला मेसेज येणार नाही. आता टाटाच्या कंपनीनं, आयशर कंपनीनं, अशोक लेलंड कंपनीनं जीपीएस सिस्टम चालू केलेली आहे, परंतु ते लोड तुम्हाला देत नाही. ते फक्त त्यांचं जीपीएस देणार. व्हील्साय ही संपूर्ण भारतातली लॉजिस्टिकची सर्वात उंच कंपनी मित्रांनो. ही तुम्हाला जीपीएस देतात, त्यानंतर लोड देखील प्रोव्हाइड करून देतात. पण त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगत असतोय मित्रांनो सगळ्या गोष्टी, कारण माझं वयाच्या हिशोबाने मी अनुभव शेअर करणार जास्तीत जास्त माझ्या चॅनलवरती. तर जीपीएस तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरती जीपीएस ची ऍडव्हर्टाइजमेंट येत असती. त्यावरनं तुम्ही तिथं कॉलिंग नंबर दिलेले असतात. कॉलिंग केल्यानंतर तुम्हाला आहे तुमच्या त्या जागेवरती, तुम्ही भारतात कुठेही राहा, आहे त्या जागेवरती तुमच्या मोबाईल नंबर ट्रॅक केला जातो. त्या ठिकाणी तुम्ही 3500 कोणी देतं, काही ऑफर चालू असलं तर 3200 कोणी देतं, 2800 देखील कोणी रुपये देतं. तर मी ज्यावेळेस घेतलं, मला आता माझ्या गाडीला बसून जवळपास 1 वर्ष झालंय मित्रांनो. ज्यावेळेस आपण पोर्टरचं काम सोडलं, त्यानंतर काही स्वतःच्या पार्ट्या डेव्हलप केल्या, त्यानंतर मला व्हील्सायचं जीपीएस सिस्टम माहिती झालं. कारण काय होतंय, गाडीवर प्रत्येक वेळेस आपण नाही राहू शकत. एखाद्या वेळेस आपल्या घरागवतीच्या कामामुळे आपण जीपीएस ट्रॅकर लावू शकतो, तो फायदा होतो आपल्याला. व्हील्साय कंपनीचं जीपीएस आहे ना मित्रांनो खूप स्ट्रॉंग आहे. समजा तुम्ही डांगरातनं कुठं जरी गेले, एखाद्या ठिकाणी दरी खोऱ्यात जरी गेली, तरी तुमची गाडी जीपीएस सिग्नल ट्रॅक करते, मोबाईल ट्रॅक करतो, किंवा तुम्ही कॉम्प्युटर डिव्हाइसला जरी जोडला ना तो, तरी बी तो तुमच्या गाडीचा जीपीएस ट्रॅक करत राहतो. आणि यांची बसवायची सिस्टम अत्यंत सोपी व सरळ आहे. कोणाला दिसतही नाही. तुम्ही ड्रायव्हर बसवा, तुम्ही स्वतः बसवा. बसताना जर तुम्ही जागेवर नसताल तर तुम्हाला माहिती देखील पडणार नाही की हे कोणत्या ठिकाणी बसतंय. आपण फेसबुकवरनं कॉल केला ऑफिसवाल्यांना, त्यांनी त्यांचा एक माणूस येतोय डायरेक्ट तुमच्या गाडीजवळ, तुमच्या ऍड्रेसवर. ज्यावेळेस तो माणूस इथं येतो तर
त्यावेळेस कंपनीला तो एक कॉल करतो की सर जी मैडम जी मैं लोकेशन पे पहुंच गया हो, तिकीट बनवा दीजिए. तुमच्या नावाचं बनतं. तुमच्या नावाचं म्हणजे ज्याच्या नावावर गाडी आहे त्याचा आरसी, तुमचं ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स पेपर, पीव्हीसी वगैरे ते सगळे प्रोव्हाइड करावं लागतं. पोर्टर सारखंच आहे थोडंफार सिस्टम, पण पोर्टर पेक्षा खूप चेंज आहे यामध्ये. तर स्टेअरिंगच्या खाली एक कव्हर असतं बघा, ते कव्हर काढलं जातं. त्या ठिकाणी ते स्विचला जे आलेले तुमचे मेन वायरिंग आहे बॅटरी मधनं, जे मेन करंट बोलतो आपण त्याला, ते वायर कट करून त्याला जीपीएस ची एक डब्बी येते छोटी, एका छोट्या युनिट सारखं, ते इन्स्टॉल केलं जातं. त्याच्या नंतर ते सिस्टम मध्ये जातात. सिस्टम मधून ऑन केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गाडीचा स्विच फिरवणार त्यावेळेसच तुमचं जीपीएस चालू होत आणि तुमची गाडी कोणत्या जागेवरती किती वेळ उभा राहिली, किती वेळ रनिंग केली, रूट बघता येतं. तुम्ही मोबाईलद्वारे गाडी चालू बंद करू शकता. तुम्ही जर एक बटन आहे त्याला, ज्यावेळेस स्टेअरिंगच्या खालचं ते कव्हर निघाल ना, नंतर ही डब्बी ज्यावेळेस बाजूला निघते त्यावेळेसच, ज्यावेळेस तिला कट करून वापस वायरिंग होईल त्यावेळेसच गाडी चालू होणार. इतकं जबरदस्त सिस्टम आहे व्हीलसाई जीपीएस. प्ले स्टोर से जीपीएस व्हीलसाई का एप्लीकेशन डाउनलोड कर दीजिए. तिथं मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा गाडी नंबर, मोबाईल नंबर आणि आरसी बुक, पॅन कार्ड, आधार कार्ड, पीव्हीसी, इन्शुरन्स हे सर्व अपलोड करावं लागतात. तुम्ही ऑफिसला दिल्यानंतर ही आता 1-1.5 वर्षापूर्वी ती प्रोसेस होती. सध्या 2026 लागलंय. प्रत्येक याच्यात जर 3 महिने 6 महिन्याला अपडेट होत असतात. आता काय चालू आहे ते मला काही सांगता येणार नाही मित्रांनो. दर वर्षानं रिन्यू राहतं 2000चं आणि एक अर्ध्या तासातच तुम्हाला त्या ऍप्लिकेशन मध्ये लोड एक सेक्शन ओपन होऊन जातो. लोड हा सेक्शन ओपन झाल्यानंतर तुम्ही ज्या लोकेशनला आहे, मी आता छत्रपती संभाजीनगर मध्ये, तर तिथं वरती लोडिंग पॉइंट, अनलोडिंग पॉइंट येतो आणि पूर्ण भारतामध्ये कोणत्या कोणत्या राज्यात व्हीलसाई काम करतं त्या शहराची, त्या राज्याचं नाव समोर येतात मित्रांनो. तिथं दिसतात डायरेक्टली साईटला. समजा आता मी संभाजीनगरवरनं मला दिल्लीचा रेट पाहिजे, छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आणि खाली अनलोडिंग पॉइंट दिल्ली. तर याच्या रिलेटेड जेवढे लोड आहे, आता माझी गाडी पिकअप आहे, तुमच्याकडे गाडी कोणती आहे त्या संबंधित व्हीलसाईचे रेट कमी जास्त होऊ शकतात. जीपीएस चे लोड प्रोव्हाइड करतात तुम्हाला त्याचे देखील. तर आपली गाडी पिकअप आहे, मी जीपीएस ट्रॅकर लावल्यानंतर मला फोन आला, मला 2000 रुपये भरायला लावले, मी भरली आणि त्यानंतर पहिला लोड मिळाला आपल्याला छत्रपती संभाजीनगर ते मुंबई भिवंडी. भाडं देखील मित्रांनो अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल 30 रुपये किलोमीटरनं भाडं लागलं होतं 1 वर्षापूर्वी. मार्केटमध्ये गाडी धंद्यासाठी असंख्य असे ऑनलाईन ऍप्लिकेशन आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलला इन्स्टॉल करून तुम्ही गाडी चालवू शकता. आता त्यामध्ये नंबर 1 ला आपण काल विषय घेतला होता पोर्टरचा. आज विषय चालू आहे व्हीलसाईचा. आणखीन 2 ऍप्लिकेशन मित्रांनो, त्याबद्दल मी तुम्हाला उद्या आणि परवा 2 दिवसात सांगणार आहे. 30 रुपये किलोमीटर मध्ये खर्च किती आहे ते पण सांगतो मी तुम्हाला, की 30 रुपये किलोमीटर मध्ये 250 रुपये कमिशन जातं. 1250 रुपये त्यांना पाठवावं लागते मित्रांनो. ते रिफंड होतात वापस, परंतु ते आपल्या अकाउंटला येत नाहीत. ते डायरेक्टली त्यांचं एक वॉलेट असतं, त्या वॉलेट मध्ये जायचं. पुढच्या वेळेस जेव्हा कधी तुम्ही त्यांचा लोड उचलताल त्यावेळेस ते डायरेक्टली त्या वॉलेट मधून पैसे कट करून घेतात. व्हीलसाई ड्रायव्हरच्या नावाने येतं, ते आपल्याला घ्यावं लागतं. कारण याच्यात 2 सेक्शन आहे. याच्यामध्ये व्हीलसाई पार्टीचं वेगळं ऍप्लिकेशन आहे आणि व्हीलसाई ड्रायव्हरचं वेगळं ऍप्लिकेशन. तर आपल्याला आपली गाडी असल्यामुळे आपण ड्रायव्हरच ऍप्लिकेशन घेणार. आपण ड्रायव्हरचं ऍप्लिकेशन घेतल्यानंतर प्ले स्टोअर द्वारे इन्स्टॉल देखील केलं, म्हणजे आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल देखील केलेलं आहे आपण. नंतर मोबाईल नंबर, कागदपत्र सर्व अपलोड केले. याच्यामध्ये असं आहे मित्रांनो, पोर्टर सारखं नाहीये. तुम्हाला सगळ्यात मेन सांगतो, पोर्टर मध्ये कसं आहे, तुम्ही गाडी लोडिंगला गेली, ऐन वेळेवर गाडी समजा ज्याचा लोड आहे त्यानं जर भरायचा कॅन्सल केला तर तुम्हाला काही पैसे वगैरे मिळत नाही. पण व्हीलसाईचं तसं नाहीये. तुमची गाडी जर 24 तासाच्या पुढून गेली तो होल्डिंग देखील भेटतं. त्यानंतर तुम्ही त्या जागेपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला असतो मित्रांनो आणि ते ऍप्लिकेशन वरती डायरेक्ट दाखवतं का लोडिंग तुमच्या पॉइंट पासून लोडिंग पॉइंट इतका दूर आहे तुम्हाला जाण्यासाठी. मग तेवढ्या टाइमात पोहोचणं बंधन आहे बरं का व्हीलसाईला. तेवढ्या वेळात तुम्ही गेलेच पाहिजे. जर तुम्ही लेट झाले आणि लोड कॅन्सल झाला तर तुम्हाला 1 रुपया देखील भेटत. त्या ठिकाणी टायमाच्या आत पोहोचणं बंधन आहे. त्यानंतर माल चोरीला गेला, वल्ला झाला
तर ती सगळी जबाबदारी तुमची. तुम्हाला पहिल्या वेळेस आहे ना मित्रांनो, तर तुम्हाला पैसे त्यांना ऑफिसवाल्यांच्या अकाउंटवर मारावं लागतात. त्यानंतर ते रिफंड होऊन जातात आणि कमिशन त्यांचं 250 रुपये कट करून घेतात. ते बाकीचं ऍडव्हान्स तुमच्या अकाउंटला येऊन जातं. बँक सुद्धा जोडावं लागती. तर हे सगळ्या प्रोसिजर झाल्यानंतर तुम्ही गाडी खाली गेली, पीओडीचा झंझट नाही, पीओडी कुरिअर करायची गरज नाही, ऑफिसला जाऊन द्यायची गरज नाही, कारण की त्यांचं ऑफिशियली ऑफिस कुठंही नाही, सगळा ऑनलाईन कार्यक्रम चालतो. त्या पीओडी अपलोड केली, एक अर्ध्या 1 तासामध्ये तुमचे राहिलेलं बॅलन्स देखील तुमच्या अकाउंटला येतं, बँक अकाउंटला, त्यांच्या वॉलेटला जात नाही. आता तोटे देखील सांगतो मित्रांनो. कधी कधी काय होतं माहितीये का, अनलोडिंग पॉइंट चेंज होऊ शकतो. भरायला गेल्यानंतर लोड जर वाढला तर तुम्हाला काय मिळत नाही, तुम्हाला डोकं लावावं लागतं व्हीलसायच्या कंपनीमध्ये. अगोदर देत होते, आता ते सिस्टम त्यांनी बंद करून टाकले. पहिलं प्रत्येक गाडीला एक मॅनेजर भेटत. तुमची गाडी त्या लोकेशनला शो केल्यानंतर तो डायरेक्ट फोन करायचा तुम्हाला आणि विचारायचा, मामा मेरा इधर से इधर लेके जाने का लोड है, भाड़ा बोलिए कितना लेंगे, क्या लेंगे. आपण जर बोललो की हो दादा एवढं लागतंय मला, तर ते देत पण होती. पण आता तसं नाही राहिलं. आता अपडेट व्हर्जन आलं व्हीलसायचं. व्हीलसाय ना जो पहिल्यांदा मालक होता त्या कंपनीचं, ती कंपनी त्यांना विकलेली आहे, तर चालवायला दुसऱ्या लोकांनी घेतलेली मित्रांनो. आता मॅनेजर वगैरे हे काही भेटत नाही, काही नाही. आमचे सुद्धा मॅनेजर नाही आता आम्हाला. आता ऍप्लिकेशन वरतीच भाडं पडतं. समजा इथून छत्रपती संभाजीनगर ते चेन्नई 1 टन माल आहे, 24,000 25,000 भाडं आहे. तुम्हाला पटलं कन्फर्म करा. तिथं असा विशेष नाही तुम्हाला कोणाचा फोन येणार, भैया भाडा भाडाने का एक क्या करणे का, असलं सिस्टम आता सध्या राहिलेलं नाहीये. त्याच्या डायरेक्ट तुम्हाला यस वाटलं तर कन्फर्म करा, नाही तर 5-10 मिनिटानंतर तुमचं ते भाडं देखील कॅन्सल होऊ शकतं. त्यात काय विषय नाही. कसं आहे माहितीये का, व्हील्साय आता समजा मला भिवंडी लोकेशन दाखवलं, मी गाडी भरली होती इथनं संभाजीनगर मधनं आणि भिवंडीला खाली करायला गेलो तर ते धडवासाही नाही आणि भिवंडीपासून बी 30 किलोमीटर समोर होतं मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला भाडं वाढून मिळत नाही, तुम्हाला जाऊन त्या लोकेशनला गाडी खाली करावं लागते. त्यामुळं भाडं पकडताना अनलोडिंगचा ऍड्रेस येतो, तो ऍड्रेस आणि ते लोकेशन आलेलं असतं, तर ते लोकेशन झूम आउट करून चेक करून घ्यायची, ही आपली जबाबदारी. आणि भाडं सगळं पकडताना मित्रांनो आपल्या जबाबदारीवर पकडायचं. कारण वजन वाढलं पर्यंत व्हील्सायला जवळपास 20 ट्रिपा मारलेले आहे मित्रांनो. परंतु माझं क्रेडिट जे तर 100% बनलेलं. आता तुम्ही बोलता मामा क्रेडिट बनलं मग तुम्हाला तर कमिशन द्यायची गरज नसेल किंवा त्या भाड्याचं जे त्याला वसुली द्यायची गरज नसेल, तसं काही नसतं मित्रांनो. तुमचं 200% जरी तिथं क्रेडिट बनलं ना तरी बी तुम्हाला या प्रोसिजर मधूनच जावं लागणार सगळ्यांना. तर अशा पद्धतीनं फायदे आणि तोटे आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मेन, व्हील्सायचा जीपीएस सगळं स्ट्रॉंग आहे. समजा तुम्ही गाडीवर ड्रायव्हर जरी पाठवला, तो किती वेळ किंवा एका जागेवर किती वेळापासून उभा आहे हे सर्व तुमच्या मोबाईल मध्ये दिसतं, कारण की तुमच्याकडे ते ऍप्लिकेशन असतंय तुमच्या मोबाईल मध्ये. तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. ट्रॅव्हल विथ RDM ह्याच चॅनलला उद्या आणखीन एक ऍप्लिकेशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन बद्दलच मी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर उद्याचा व्हिडिओ कंपल्सरी तुम्ही बघा, हीच तुम्हाला तुमच्या मामांची नम्रतेची विनंती. खूप खूप धन्यवाद.